नमस्कार, जयम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। विधानसभा निवडणुकीसाठी 288 पैकी 283 जागांवर महायुतीने उमेदवार जाहीर केलेले आहेत, तर महाविकास आघाडीने 275 जागांवर उमेदवार जाहीर केलेले आहेत। आता उर्वरित जागांबाबत दोन्ही आघाड्यांची भूमिका पुढील काही काळामध्ये किंवा काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल असं बोललं जात आहे। महायुती 5 तर महाविकास आघाडी 13 जागांबाबत काय निर्णय घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे। ज्या वेळेला कुठलीही यादी येते त्यात काही बाबी ठळकपणे स्पष्ट होतात आणि पुढे येतात, ते म्हणजे नेत्यांची अदलाबदली, उमेदवारांची जी नाराजी असते ते त्यातून उघड होते आणि त्यातून बंडखोरी सुद्धा पाहायला मिळते। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिल्याचे सूत्रांकडून समजते, पण पक्षाकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला आहे। आता विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता। त्यापूर्वी काही तास आधीच महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटला। त्या फॉर्म्युल्यानुसार भाजपा आता मोठा भाऊ ठरल्याचं या यादीतून दिसतंय। भाजपा जवळपास आता 150 पेक्षा जास्त जागा लढवणार 4 जागा मित्र पक्षांसाठी सोडल्यात। 148 जागांवर भाजपानं अधिकृत स्वतःचे उमेदवार दिलेले आहेत। आता हे जवळजवळ स्पष्ट झाल्यानंतर दुसरीकडे भाजपमधील काही इच्छुक उमेदवारांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सांगून त्या पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिलेली आहे। त्यामुळे जवळजवळ 170 जागी भाजपानेच आपले उमेदवार दिले असंही म्हणता येईल। त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडे जाऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांचा ओढा थांबवण्यात यशही मिळवलं। मित्रपक्षांनाही भाजपमधील तगडे उमेदवार देऊन त्यांना बळ देण्याचं काम केलेलं आहे। या जाहीर झालेल्या यादीचं विश्लेषण आजच्या या जेम विशेषमध्ये करूयात। राजकीय गणितांची ही फेरमांडणी करणारी सर्वार्थाने वेगळी निवडणूक ठरणार आहे, कारण 2022 साली शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि पक्षाची 2 शकलं आपल्याला पाहायला मिळाली। सध्या विभाजित शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे 2 गट एकमेकांविरोधातील आघाड्यांमध्ये लढणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची ही परिस्थिती सारखीच आहे। त्यामुळेच 2024 ची महाराष्ट्र विधानसभेची ही निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणार आहे। 3 पक्षांच्या 2 मोठ्या आघाड्या, तिसरी आघाडी आणि मनसे, वंचित बहुजन आघाडी, इतर अनेक पक्ष या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि जागा वाटपाचा गोंधळ अद्यापही सुरूच असल्याचं दिसतंय, कारण काही जागा अशा आहेत ज्यावर अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवार घोषित केलेले नाहीत। 288 एकूण जागा आहेत, मात्र 288 जागांवर दोन्ही आघाडींनी उमेदवार दिलेले नाहीत। जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे, मग महाविकास आघाडी असो किंवा महायुतीकडून असो, जे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत त्या यादीतून बरंच काही दिसतं। या संदर्भात राजकीय विश्लेषकांचं काय म्हणणं आहे, जयंत माइंडकर अधिक माहिती देत आहेत, पाहूयात। आता तिसरा भिडू आल्यानंतर अर्थात त्या जागा कमी होणार, पण त्या जागा कमी होताना सुद्धा शरद पवारांनी स्वतःचा गड वेस्टर्न महाराष्ट्रातला जो आहे, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हा इंटॅक्ट ठेवलेला आहे। गेल्या 2 निवडणुका पाहिल्या, 2014 आणि 2019 मधली, तर 2024 मध्ये बरंच पुलावरून पाणी वाहून गेलेलं आहे। घडामोडी बदललेल्या आहे, समीकरण बदललेलं आहे, राजकीय गणितही पूर्णपणे बदललेलं आहे, कारण 2 पक्ष आता इथे अधिक झालेले आहेत। कारण शिवसेनेचे 2 गट झालेले आहेत, त्यामुळे एका पक्षाचे 2 पक्ष, तसंच राष्ट्रवादी सोबतही झाला आहे, म्हणून 4 पक्ष झालेले आहेत 2चे। त्यामुळे यावेळेला महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये 1 पक्ष अधिक आहे, त्यामुळे जागा वाटपामध्ये बराच बदलही झालेला आहे। बदलतं राजकारण या आधीच्या निवडणुकीमध्ये कसं चित्र होतं आणि आता काय परिस्थिती बदललेली आहे त्यावरही एक नजर टाकूया। भाजपा 2014 मध्ये किती जागा लढल्या? 260, जिंकल्या 122, टक्केवारी 27.8% होती। त्यानंतर 2019 मध्ये 164 जागा लढल्या, 105 जिंकल्या, टक्केवारी 37% होती। शिवसेनेचं आपण पाहूयात गणित कसं होतं। 2014 मध्ये 282 जागा लढल्या, कारण स्वबळावर निवडणूक लढवली होती, जिंकल्या 62, टक्केवारी 19.3 इतकी होती। शिवसेनेनं 2019 मध्ये भाजपासोबत युती करत 124 जागा लढवल्या आणि जिंकल्या 56, टक्केवारी 19च्या दरम्यान। त्यानंतर काँग्रेस 2014 मध्ये लढल्या 118, जिंकल्या 42, टक्केवारी 18% होती। काँग्रेसने 2019 मध्ये 147 जागा लढल्या आणि 44 जिंकल्या, टक्केवारी 15% होती।
राष्ट्रवादीचं कसं समीकरण आहे ते पाहूया. 2014 मध्ये 144 जागा लढल्या, जिंकल्या 41, टक्केवारी 17.2 इतकी होती. राष्ट्रवादीने 2019 मध्ये 121 जागा लढल्या, जिंकल्या 54, टक्केवारी 18% होती. महायुतीचे जागा वाटप कसे झालेले आहेत, कोणत्या पक्षाला किती उमेदवार घोषित करण्यात यश मिळालेलं आहे, त्यावरही एक नजर टाकूया. तर महायुतीचं जागा वाटप कसं झालं आपण ते पाहतो. भाजपा 152, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी 51 या प्रकारे महायुतीचं जागा वाटप झालेलं आहे. महायुतीमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरतोय उमेदवारी घोषित करण्यात, कारण 152 सर्वाधिक उमेदवार भाजपानं घोषित केले. शिवसेनेनं त्यानंतर 80 उमेदवार, तर अजित पवारांना 51 जागी उमेदवार घोषित करण्यात यश मिळालं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 29 ऑक्टोबर शेवटचा दिवस होता. तरीही राज्यात सर्वाधिक जागा लढवणाऱ्या भाजपाला बंडखोरांची समजूत काढता आलेली नाही असं दिसलं. ज्या जागांवर पक्षाच्या विजयाची चांगली शक्यता मानली जात आहे त्या जागांवर मोठ्या संख्येने बंडखोर ज्या प्रकारे बंडखोरी झाली आपण त्यावरही नजर टाकणार आहोत. कारण तिकीट कोणाला दिलं त्यामुळे दुसरा नाराज झाला, त्यामुळे पक्षामध्ये बंडखोरी सुद्धा समोर आली. एकाच उमेदवारी आणि दुसरा नाराज झाला. एका ठिकाणी एक नेता तयारी करत असतो, मात्र उमेदवारी दुसऱ्याला मिळते, त्यामुळे कार्यकर्ते आणि नेते हे नाराज होत असतात. नाराजी नाट्य सुद्धा त्याच निमित्तानं पाहायला मिळतं. या संदर्भात कोणाला उमेदवारी दिल्यामुळे कोणते नेते नाराज झालेले आहेत त्या संदर्भातला ग्राफिक्स पाहूयात. महायुतीला बंडखोरीचा फटका बसणार का, कारण घोषित उमेदवार कोण आणि त्यामुळे नाराज नेते कोण आहेत. संजय उपाध्याय यांना बोरिवलीमधून उमेदवारी दिली भाजपाने, तर तिकडे गोपाळ शेट्टी नाराज झाले, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर शायना एनसी यांना शिवसेनेनं मुंबादेवीमधून उमेदवारी दिली, अतुल शहा हे नाराज झाले. त्यानंतर झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली राष्ट्रवादीने, तर तिकडे कुणाल सरमळकर हे नाराज झाले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी 85-85-85 चा फॉर्म्युला मान्य केला असं त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. पण प्रत्यक्षात काँग्रेसने 100हून अधिक उमेदवार घोषित करत आघाडी घेतली आहे. तर 88 जागांवर उमेदवार घोषित करत शरद पवार गट उमेदवारांच्या संख्येत दुसऱ्या स्थानी आहे आणि सर्वात कमी ठरलेल्या सूत्रापेक्षा 2 जागा कमी म्हणजे 83 जागांवर उमेदवार घोषित करत ठाकरे गटाने सर्वात कमी जागांवर उमेदवार दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने मैदानात उतरलेले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रमुख लढत होत आहे. असे असले तरीही अन्य पक्षही निकालामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या राजकीय रणधुमाळीमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नसल्याचं चित्र दिसत आहे. उमेदवार निवडताना सर्वच पक्षांची दमछाक होत असते. तर आता राज्यामध्ये विधानसभेच्या 288 जागा आहेत. आतापर्यंत कोणत्याही एका पक्षाला या सर्व जागांवर उमेदवार उभे करता आलेले नाहीत. एकेकाळी 200च्या वर जागा लढवणारी शिवसेना आता 100च्या खाली जागा निवडणुकीमध्ये लढवत आहे. जागा वाटपावरून संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये धुसफूस झाल्याचंही वृत्त माध्यमांमध्ये आलं होतं. शिवाय एकूणच जागांचा तिढा सुटण्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 100 किंवा त्याहून अधिक जागा लढवेल असाही दावा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. पण तसं होताना काही दिसलं नाहीये. त्यामुळे या संदर्भात कसे आरोप प्रत्यारोप झाले नेत्यांचे तेही आपण पाहणार आहोत.
महाविकास आघाडीला शुअर शीट आपण उमेदवारी ही त्यांना देता येईल आणि तो उमेदवार निवडून येऊ शकतो अशा ठिकाणी देखील उमेदवार चुकलेल्या दिसत आहेत. काँग्रेसने 100 जागा लढवल्या म्हणून आम्हाला त्रास व्हायचं कारण नाही. जिथे एखादा पक्ष जिंकत असेल, उमेदवार जिंकत असेल, त्याने ती जागा जरूर लढवायला पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या दरम्यान ज्या वेळेला जागा वाटप होत होतं त्यावेळेला पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळे दावे केलेले होते. मात्र प्रत्यक्षात ज्यावेळेला जागा वाटपाचं सूत्र जाहीर झालं आणि शेवटचं अंतिम जागा वाटप जाहीर करण्यात आलं त्यावेळेला चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात जे काही चित्र आता समोर आलेलं आहे त्यावर राजकीय विश्लेषक काय अधिक माहिती देतात पाहूयात. ज्या ठिकाणाहून महाविकास आघाडीला शुअर शीट आपण उमेदवारी ही त्यांना देता येईल आणि तो उमेदवार निवडून येऊ शकतो अशा ठिकाणी देखील उमेदवार चुकलेल्या दिसत आहेत. विशेषतः तिथे काँग्रेसला डावललेलं दिसतंय आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले असं वाटतं. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत कोणत्या पक्षाने किती उमेदवार घोषित केलेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात. महाविकास आघाडीचे जागा वाटप कसे आपण ते पाहतोय. काँग्रेसने 102 जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. शरद पवार गटाने 88 जागांवर तर ठाकरे गट 83 जागांवर उमेदवार देण्यात यशस्वी ठरल्याचं दिसतंय. कारण 85-85चं सूत्र ठरलं होतं मात्र तसं प्रत्यक्षात चित्र पाहायला मिळत नाहीये. काँग्रेसनं सर्वाधिक 100हून अधिक उमेदवार दिले, 102 जागांवर उमेदवार घोषित केले आणि शरद पवारांनी ठरलेल्या फॉर्म्युल्यापेक्षा 3 उमेदवार अधिक दिले आणि ठाकरे गटाला 2 जागा कमी मिळाल्या आहेत. ठरलेलं सूत्र 85चं होतं मात्र 83 जागांवरच त्यांना उमेदवार देता आलेले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीच्या या जागा वाटपाच्या सूत्रानंतर जे काही बदललेलं चित्र आहे त्यावर राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे पाहूयात. पहिल्या टप्प्यात 85-85-85 आणि नंतर 90-90-90 आणि तोही नंतर फॉर्म्युला 100वर काँग्रेस आणि त्या दरम्यान 80-85 दरम्यान राष्ट्रवादी आणि शरद पवार गट राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे या गटाला मिळाले. खरं तर शरद पवारांनी अतिशय चाणक्य नीती वापरत अतिशय काही मोक्याच्या जागा आपल्या पदरात पाडून घेतल्यात. ज्या पक्षांचे आमदार आहे त्याच पक्षांच्या इच्छुकांना उमेदवारी द्यावी इतकी रास्त आणि माफक अपेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची होती. म्हणजे जर काँग्रेसचेच आमदार असतील एखाद्या मतदारसंघात तर तिथं काँग्रेसलाच द्यावी किंवा जर उबाठा गटाचे जर आमदार आता विद्यमान असतील तर तिथं उबाठा गटाच्याच इच्छुकाला उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा ही कार्यकर्त्यांची होती. प्रत्यक्षात जर बघितलं तर उमेदवारीचं वाटप करताना हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा जास्त प्रभाव दिसतोय आणि त्यामुळेच काँग्रेसचे काही मतदारसंघ या दोघांनी पळवलेले दिसत आहेत. या 3 पक्षांच्या महाविकास आघाडीचे कर्ते करविते शरद पवार ही ती महाविकास आघाडी त्यांनी घडवून तर आणली पण ती एक प्रकारे काँग्रेसला स्वतःच्या जागा शिवसेनेला द्याव्या लागल्या आणि मग ती आघाडी बनलेली आहे असं वाटतं. 100 पेक्षा जास्त जागा ठाकरे गटाला मिळतील असं खासदार संजय राऊत सातत्यानं बोलत होते. त्यानंतर ज्या वेळेला चित्र समोर आलं जागा वाटपाचं त्यावेळेला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. त्यावर नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या जे सातत्यानं आरोप प्रत्यारोप होत होते काय त्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया त्याही आपण पाहूयात. होऊ द्या ना. काँग्रेसने 100 जागा लढवल्या म्हणून आम्हाला त्रास व्हायचं कारण नाही. जिथे एखादा पक्ष जिंकत असेल, उमेदवार जिंकत असेल, त्याने ती जागा जरूर लढवायला पाहिजे. या पातळीवर ही चर्चा होईल असं मला वाटतं. यामध्ये
राज्य म्हणून आम्ही काही त्याच्यावरची प्रतिक्रिया देणार नाही. दिग्रसमध्ये अशी घडलं होतं, मग आत्ता ठाकरे गटाने मागे घेतलेलं आहे तिथलं उमेदवार. नाही, त्यांनी तुम्हाला आपण पाहिलं असेल की संजय राऊतांनी सांगितलंच आहे की आम्ही दर्यापूरच्या ऐवजी दिग्रस दिलेला आहे, असं त्यांनी सांगितलं, विषय संपला.